रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर पंडित विद्यासागर सर यांचं या ठिकाणी आपणा सर्वांच्या वतीनं स्वागत होतंय। यानंतर एमपीएससीचे माजी अध्यक्ष माननीय मधुकर कोकाटे सर यांचंही या ठिकाणी आपणा सर्वांच्या वतीनं स्वागत होतंय। आणि यानंतर स्वागत होतंय आजच्या या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू माननीय डॉक्टर वासुदेव गाडे सर यांचं या ठिकाणी स्वागत करावं अशी मी विनोद शिरसाट यांना विनंती करतो। यानंतर यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी यांचं या ठिकाणी स्वागत होतंय। महाराष्ट्र निर्मल करण्यामध्ये ज्यांचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे असे कलशेट्टी सर यांचं या ठिकाणी आपणा सर्वांच्या वतीनं स्वागत। यानंतर अतिरिक्त उपजिल्हाधिकारी केडरवर कार्यरत असणारे माननीय श्यामसुंदर पाटील सर यांचं या ठिकाणी स्वागत होते। आपणा सर्वांच्या वतीनं श्यामसुंदर पाटील सर यांचं स्वागत करतील विनोद शिरसाट। आणि यानंतर स्वागत होतंय अहमदनगर इथं भरलेल्या 6व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणजेच मावळते अध्यक्ष आणि कोल्हापूरचे उपवन संरक्षक माननीय रंगनाथ नाईकडे सर यांचं या ठिकाणी नाईकडे सरांचं या ठिकाणी स्वागत होतंय। आणि यानंतर एक स्वागत या ठिकाणी आपण करतोय ते म्हणजे साधनाचे संपादक विनोद शिरसाट हे स्वागत अध्यक्ष आहेत, परंतु त्यांचंच स्वागत डॉक्टर आनंद पाटील सर यांच्या हस्ते या ठिकाणी होतंय। या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत। डॉक्टर आनंद पाटील सर यांच्या हस्ते साधनाचे संपादक आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष विनोद शिरसाट यांचं या ठिकाणी स्वागत होतंय। आणि या ठिकाणी आणखी एक औपचारिक कार्यक्रम होतोय तो म्हणजे सूत्र हस्तांतरणाचा। अहमदनगर इथं संपन्न झालेल्या 6व्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय रंगनाथ नाईकडे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली अध्यक्षपदाची सूत्र या 7व्या संमेलनाचे अध्यक्ष माननीय सुधीर ठाकरे सर यांच्याकडे प्रदान करावीत। 6व्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रंगनाथ नाईकडे सर आता या ठिकाणी 7व्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष एमपीएससीचे माजी अध्यक्ष माननीय सुधीर ठाकरे यांच्याकडे ही अध्यक्षपदाची सूत्र आता प्रदान करतील। खरं म्हणजे स्वतः IPSC परीक्षा उत्तीर्ण वैद्यकीय पदवीसह वेगवेगळ्या शाखांमधल्या 10 पदव्या घेतल्यानंतर या भारतातल्या एका जिल्ह्याचा DSP म्हणून कार्यरत राहण्याची आणि आपल्या कामाचा प्रभाव टाकण्याची अतिशय उत्तम संधी डॉक्टर आनंद पाटील यांना होती। परंतु केवळ मी DSP होण्यामुळे या भारतातली मुलं पुढे जाणार नाहीत, तर मी ज्या वाटेवरून गेलो त्याच वाटेवरून या भारतातले युवक आणि युवती जर का चालायला लागल्या तर या भारताचं प्रशासन उत्तमपणे सांभाळणारी एक नवी समर्थ अशी पिढी निर्माण होईल। या भूमिकेतून या उच्च पदाच्या सगळ्या नोकऱ्या सोडून तुम्हाला आणि मला मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांनी स्टडी सर्कल परिवाराची स्थापना केली ते डॉक्टर आनंद पाटील सर। UPSCच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्र मागं का अशा पद्धतीचे अनेक परिसंवाद वेगवेगळ्या संमेलनाच्या निमित्तानं आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होत असताना केवळ चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्यावर ज्यांनी भर दिला त्या डॉक्टर आनंद पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली या स्टडी सर्कलच्या परिवारापासून हजारो विद्यार्थी आज महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर वेगवेगळ्या पदांवर समर्थपणे देशसेवा करत आहेत। हा व्यासपीठावर बसलेला अनुभव संपन्न असा भारत
आणि समोर बसलेला हा भारताचं समोर बसलेलं भविष्य, या सगळ्याच्या मध्ये अशासारख्या स्पर्धा साहित्य संमेलनाची गरज नेमकी काय आहे हे विशद करतायत स्टडी सर्कलचे संस्थापक माननीय डॉक्टर आनंद पाटील सर. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रास्ताविक करावं. आजच्या ह्या आपल्या 7व्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, विशेषतः खास आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले UPSCचे माजी चेअरमन DP अग्रवाल साहेब, तसेच MPSCचे 2 माजी चेअरमन इथं आहेत. आपल्या 7व्या स्पर्धा संमेलनाचे अध्यक्ष माननीय ठाकरे साहेब, त्यांच्यापूर्वीचे माननीय कोकाटे साहेब, त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातल्या सर्वात प्रसिद्ध अशा आणि गुणवत्तेसाठी आघाडीवर असलेल्या पुणे विद्यापीठाचे कुलगुरू माननीय गाडे साहेब, ज्यांच्या लेखणीतून मराठवाड्यातल्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना करिअरबद्दल आणि विविध शाखांच्याबद्दल सतत वर्तमानपत्रातनं मार्गदर्शन होत असते, ते आमचे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू माननीय पंडित विद्यासागर साहेब. त्यानंतर ज्यांनी अगदी पहिल्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनापासून आतापर्यंत ह्या संकल्पनेला महाराष्ट्रात रुजवण्यासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी कार्य केलं आणि माझे मित्र आणि 6व्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय रंगनाथ नायकडे साहेब, श्यामचंद्र पाटील, कलचट्टी साहेब, आणि ज्यांनी खरंच ही तरुणांची जी चळवळ आहे तरुणांच्यापर्यंत गेली पाहिजे. या चळवळीची जी उपयुक्तता आहे तिचा आधार घेऊन सामान्यातला सामान्य तरुण पुढे गेला पाहिजे. समाजातला विरोधाभास, उपेक्षित घटक ह्या सगळ्यांची जाणीव त्यांच्यात निर्माण झाली पाहिजे. त्यांच्या सबलीकरणासाठी सतत कार्यरत राहिले पाहिजे. याच प्रेरणेनं साधनाचे संपादक आणि माझे मित्र विनोद शिरसाट यांनी जे कार्य हाती घेतलं आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांना आम्ही गळ गाठले की तुम्ही या आमच्या 7व्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष व्हायला पाहिजे. ते त्यांनी आनंदाने स्वीकारलं आणि आपल्या सगळ्यांना मार्गदर्शनासाठी एक जिवंत व्यासपीठ माध्यम उपस्थित व्हावं म्हणून प्रयत्न केले ते विनोद शिरसाट साहेब. त्याच्यानंतर इथं उपस्थित असलेले पालकवर्ग, विद्यार्थी, वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांच्यातून किंवा वेगवेगळ्या मार्गदर्शन संस्थातून मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ मंडळी आणि ज्यांची सतत आम्हाला प्रेरणा मिळत राहिलेली आहे, ज्यांच्या लिखाणातून स्पर्धा परीक्षाची तयारी करणारा तरुण वर्ग हा अतिशय सजग बनलेला आहे. लॅटरल थिंकिंग, डिफरंट थिंकिंग किंवा चाकोरी बाह्य विचार कसा करायचा त्याची शिकवण संत साहित्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला देणारे आपल्या सर्वांचे गुरुवर्य आणि माननीय आपल्या घुमांच्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे साहेब, जमलेल्या विद्यार्थी बंधू भगिनींनो, 7 वर्ष झाली 7व्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचं आपण थीम ठेवलेले आहे द नेक्स्ट लेवल. याचा अर्थ थोडक्यात मी व्यक्त करतो आणि आपल्या संपूर्ण 2 दिवसाच्या 18 सत्रामधून ही नेक्स्ट लेवल तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. 6 संमेलनामध्ये मागं वळून बघितलं असताना एक गोष्ट लक्षात येते की ह्या विचारपीठावरती जे विचार मांडले जातात 2 दिवसातले, जे ठराव पारित केले जातात, त्याचा महाराष्ट्रातल्या युवा वर्गाच्या द्वारे जे काही सामाजिक परिवर्तन केलं जातं आहे त्यावरती निश्चितच प्रभाव पडलेला आहे. आतापर्यंत 6 संमेलनामध्ये जवळजवळ 20 ठराव मांडले गेले आणि त्याची शासन दरबारी 12 ठरावांची नोंद घेतली गेली. त्यातला 12वा ठराव म्हणजे आता अगदी अलीकडंच UPSCच्या परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी शासनानं नुकतीच जाहीर केलेली शिष्यवृत्ती. मग वयवाढीचा मुद्दा असू दे, अगदी दुसऱ्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनापासून वयवाढीबद्दलचे काही मुद्दे आम्ही या व्यासपीठावरून मांडले होते, त्याची दखल घेण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना या परीक्षांची तयारी करून एक करिअर म्हणून पुढं करायचं असेल, जर साहित्य लागतं त्या साहित्याचं प्रमाणीकरण, दर्जा उंचावला गेला पाहिजे. फक्त हिंदी मराठी
किंवा हिंदी इंग्रजीमधलं साहित्य ट्रान्सलेट न करता त्यात आपल्याकडच्या नव्या लेखकांच्या साह्यानं सर्जनशीलता आली पाहिजे. आणि मगाशी जे आपल्याला आढावा आणि इतर चित्रफितीतून आपण पाहिलं की मराठी विद्यार्थी UPSCच्या परीक्षेमध्ये सर्वप्रथम येण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे, आणि त्याबद्दल आज आपल्याला UPSCचे आणि MPSCचे 3 माजी चेअरमन आणि इतर तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेतच. मी जास्त वेळ न घेता आपल्या कार्यक्रमाचे जे स्वागताध्यक्ष आहेत विनोद शिरसाट यांना पुढील भाषणासाठी आमंत्रित करतो. थँक्यू व्हेरी मच. आणि यानंतर एक छोटं स्वागत होतंय, ते म्हणजे ब्रह्माकुमारीच्या वतीनं व्यासपीठावरच्या सगळ्या निमंत्रितांचं स्वागत या ठिकाणी होतंय. जागतिक पातळीवर ज्या ब्रह्माकुमारीची दखल घेतली गेली आणि माउंट आबूसारखं एक उत्तम असं आध्यात्मिक केंद्र जिथं विकसित केलं गेलं आणि एक निष्ठापूर्वक काम गेली अनेक वर्ष ब्रह्माकुमारीच्या माध्यमातून सुरू आहे. सुलभा देवी आणि शारदा देवी यांच्या हस्ते या ठिकाणी व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत होतंय. चिंतन प्रतिमा भेट देऊन या ठिकाणी हे त्यांचं स्वागत होतंय. व्यसनमुक्तीपासून सेंद्रिय शेतीपर्यंत आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यापासून ते मनोबल वाढवण्यापर्यंतचे अनेक मार्गदर्शक उपक्रम ज्या माध्यमातून राबवले जातात, त्या ब्रह्माकुमारीच्या वतीनं या ठिकाणी चिंतन प्रतिमा भेट देऊन व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. विविध सामाजिक उपक्रमांच्या आधारे गेली अनेक वर्ष ही सगळी मंडळी अतिशय उत्तम पद्धतीनं काम करतात आणि या मी दीदींना विनंती करतो की त्यांनी पुढच्या सर्व मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी करावा. आणि यानंतर मी विनंती करतो साधनाचे संपादक आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष विनोद शिरसाट यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. 7व्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, उद्घाटक, राज्याच्या आणि देशाच्या प्रशासनातील आजी आणि माजी अधिकारी, या संमेलनाचं संयोजन करणारे डॉक्टर आनंद पाटील, श्रीमती वैशाली पाटील, त्यांचे सर्व सहकारी, व्यासपीठावरील आणि सभागृहात उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, 1991ला या देशात उदारीकरण पर्व अवतरलं. त्याच वर्षी स्टडी सर्कल या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना झाली. बरोबर आता 25 वर्ष झालीत. उदारीकरण पर्व अवतरलं, त्याचा महत्त्वाचा अर्थ आता आपल्याला स्पर्धेच्या युगाचा सामना करायचा आहे. स्पर्धेच्या युगात खऱ्या अर्थाने आपण प्रवेश करतोय. त्यावेळी महाराष्ट्रात तरी स्टडी सर्कलसारखं अन्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र नव्हतं आणि गेल्या 25 वर्षात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या लहान लहान गावापर्यंत स्टडी सर्कल पोहोचलेलं आहे. अगदी क्लरिकल परीक्षांच्या पासून MPSC UPSCच्या सर्वोच्च दर्जाच्या सर्वोच्च पदावरील परीक्षांच्यासाठी अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शन करण्याचं काम स्टडी सर्कलच्या राज्यातल्या विविध केंद्रांनी केलेलं आहे. अलीकडच्या दशकामध्ये पुणे, मुंबई आणि मोठ्या शहरामध्ये स्पर्धा परीक्षेचं वातावरण फार चांगल्या पद्धतीने तयार झालं आहे, परंतु 25 वर्षापूर्वी असं वातावरण नव्हतं. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात ग्रामीण भागातील तळागाळातील मुलामुलींना स्वप्न दाखवणं, त्यांच्यामध्ये लढण्याची उर्मी निर्माण करणं, त्यांना परीक्षेसाठी स्फूर्ती देणं, हे अतिशय महत्त्वाचं काम स्टडी सर्कलने केलेलं आहे. म्हणून श्रीमती वैशाली पाटील आणि डॉक्टर आनंद पाटील यांचं आपण टाळ्या वाजवून एकदा स्वागत करूया.
भारतीय लोकशाहीमध्ये लोकशाहीचे आधारस्तंभ म्हणून 4 स्तंभांचा उल्लेख केला जातो. खरं तर संविधानामध्ये 3च स्तंभांचा स्पष्ट उल्लेख आहे. कायदेमंडळाचा आहे, न्यायमंडळाचा आहे, प्रशासनाचा आहे. 4था स्तंभ प्रसारमाध्यमं, आजच्या भाषेत पूर्वी वृत्तपत्र, असं आपण मानत आलो आहे, परंतु त्याला संविधानामध्ये तसा ठोस आधार नाही. त्यामुळे त्याच अर्थाने भारताची लोकशाही जर आपल्याला वृद्धिंगत करण्यासाठी 4था स्तंभ जर आपण प्रसारमाध्यमं मानत असू, तर चळवळी आणि आंदोलनं याचं भारताच्या लोकशाहीमध्ये असलेलं योगदान हे 5व्या स्तंभाप्रमाणे आहे असं मला वाटतं. गेल्या 7ही स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकांच्या वर नजर टाकली तर असं लक्षात येतं की या सर्व 7ही संमेलनांच्या मध्ये विद्यार्थ्यांच्या समोर जे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आणले गेले, त्यामध्ये प्रसारमाध्यमातले आणि चळवळी आंदोलनाच्या मध्ये काम करणाऱ्या लोकांनाही या व्यासपीठावर आमंत्रित केलेलं आहे. याचा अर्थच असा होतो की प्रशासनात जाऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी फक्त परीक्षेमध्ये मार्क्स मिळवणं, मोठ्या मोठ्या पदावर जाणं आणि प्रशासन आपल्या पद्धतीने चालवणं एवढंच यांना अभिप्रेत नाही. याचा अर्थ असा होतो की आपला सभोवताल जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे समजून घेणं, सामाजिक जाणीवा जास्तीत जास्त चांगल्या प्रगल्भ करत जाणं, आणि तसं झालं तरच आपण जास्त चांगला प्रशासनाचा गाडा चालवू शकतो, अशा प्रकारची धारणा स्टडी सर्कल आणि त्यांच्या परिवारात आहे. आणि हीच त्यांची धारणा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी गेल्या 7 वर्षापासून विविध शहरांच्या मध्ये ते संमेलनं भरवत आलेले आहेत. साधना साप्ताहिक जे काम करते ते भारतीय राज्यघटनेला समोर ठेवून साधनाची वैचारिक आणि परिवर्तनवादी भूमिका असते. आणि प्रशासनात जाऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना भारताचं